हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी लातूरमध्ये एक छान असा स्टेप विथ लेअर हेअर कट केलेला आहे। खूप दिवसापासून माझे केस गळत होते आणि बऱ्याच दिवसापासून मला हेअर कट करायचं होतं, पण तुमसरमध्ये मला तेवढं म्हणजे चांगलं हेअरच्या बाबतीत अनुभव चांगला नव्हता, म्हणून मी तिथे काही कट केले नाही। म्हणून म्हटलं चला लातूरमध्ये कट करून बघूया आणि एक छानसा शेप मी माझ्या केसांना दिलं। खरं तर याचे फुल शूटिंग काही मी केलं नाही, फक्त छोटे छोटे क्लिप्स केलेले आहेत, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। त्यानंतर आम्ही गेलेलो होतो मार्केटमध्ये एक खूप छान असा क्राफ्ट उत्सव म्हणून ना इथे बाजार लागलेला होता। तिथे सिरेमिकची भरपूर भांडी होती, मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे। सो त्यानंतर डायरेक्ट आता मी इथे स्वयंपाकाची तयारी जी आहे ती करते आहे। आज आई बाबाला जळगावला जायचं होतं माझ्या लहान भावाकडे, म्हणून जेवणामध्ये फक्त साधी खिचडी आणि मसाला भात बनवून घेते आहे। सो खिचडी आणि दह्याची कढी जी आहे ती आईने बनवून घेतलेली आहे, कारण काय झालं ना, गेल्या 2 दिवसापासून मुलांची तब्येत बरी नाही। काल वेदांतला खूप जास्त वॉमिटिंग होत होती आणि आज चिवला वॉमिटिंग होत आहे। सो काल तर वेदांतला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो होतो, सो चिवला न्यायचं राहिलेलं होतं आणि अक्षरशः तिला आता पूर्णपणे असं फीवर आलेला आहे। खरं तर इथलं वातावरण आणि पाणी आमच्यासाठी पूर्णपणे जे आहे ते नवीन असल्यामुळे सगळ्यांच्याच म्हणजे पोटामध्ये थोडं गडबड जी आहे ती झालेलीच आहे, म्हणून मुलांसाठी म्हटलं चला खिचडीच बेस्ट ऑप्शन आहे, म्हणून त्यांना खिचडी बनवून आईने दिली। त्यानंतर इथे मी मसाला भाताची प्रिपरेशन केलेली आहे। सो मसाला भातामध्ये सुद्धा मी कुठलाच मसाला वगैरे यूज करणार नाही, कारण आईचं म्हणणं असं आहे की रात्रीचा प्रवास आहे आणि तिला थोडं हलकंच खायचं आहे, म्हणून मी इथे टोमॅटो, कांदा, मिरची कट केलं आणि घरचे जे काही साधेसुधे मसाले आहेत तेच मी इथे यूज करणार आहे। सो स्वयंपाक करताना असं वाटत होतं की आता आई बाबा जे आहेत ते फक्त 1-2 तास म्हणजे त्यांचे राहिलेले आहेत या घरामध्ये, त्यानंतर ते लोक जाणार आहेत। सो गेल्या 1 आठवड्यापासून ते माझ्यासोबत होते, त्यामुळे मला अजिबात असं म्हणजे वाटलं नाही की मी नवीन शहरात नवीन घरात आलेली आहे, कारण घरकामामध्ये असो किंवा बाहेरच्याही कामामध्ये आई आणि बाबांची दोघांची मदत मला भरपूर मिळत होती। मुलांना शाळेतून आणणं, बाहेरची कामं, भाजी आणणं किंवा घरात कुठलेही इलेक्ट्रिशियन किंवा कुठलेही फिटिंगवाले दादा वगैरे आले की बाबा माझे असायचे, त्यामुळे मी टेन्शन फ्री राहायची। पण आता उद्यापासून या सगळ्या गोष्टी मलाच सांभाळायच्या आहेत, म्हणून हाच विचारणं मला खूप जास्त म्हणजे भीतीदायक वाटत होतं। त्यानंतर मी तुम्हाला एक म्हणजे टिप्स देते। सो कधी आपण काय करतो ना, पातेलीमध्ये भाजीचं वगैरे कापून असं ठेवून देतो, त्यानंतर ते हातानंच आपण डायरेक्ट पातेल्यात टाकत असतो, ज्यामुळे पाणी पण जात असते। त्यासाठी ना माझ्याकडे असं जाडीचं स्पून आहे मोठा, तर त्याने मी भाजीचं वगैरे छान आपण तिथून काढून ना कुकरमध्ये असो किंवा पातेलीमध्ये असो आपण असं टाकू शकतो, ज्यामुळे पाणीही जाणार नाही आणि जे काही भाजीमध्ये माती वगैरे असली तेच खाली पाण्यातच राहणार। त्यानंतर ना इथे राईस मी धुवून घेतलेला होता, सो 2-4 झाडांना राईस वॉटर देऊन देते आहे। सो झाडांना इथला वातावरण तर खूप जास्त सूट झालेलं आहे, कारण इथे ना थोडं थंड वातावरण आहे आणि वारा तर सारखा सुरू असतो, त्यामुळे खूप जास्त ऊनही नाही आणि खूप जास्त दमट वातावरणही नाही आहे, त्यांच्यासाठी खूप छान फ्रेश वातावरण आहे, म्हणून माझे झाडंही असे छान गुडगुडीत दिसत आहेत। सो मी एखाद्या दिवशी नक्कीच तुम्हाला माझी झाडं दाखवणार। त्यानंतर कुकर लावला आणि म्हटलं चला आईसोबत थोड्या गप्पा माराव्यात, पण खरं सांगायचं तर हा पूर्ण आठवडा जो आहे तो कामातच गेलेला होता। कधी ती कामात असायची तर कधी मी कामात असायची आणि त्यात आत्ता मुलांची तब्येतही ठीक नाही आहे। चिव तर आईला अजिबात सोडत नव्हती, पण त्यांची ट्रॅव्हल्सची तिकीट जे आहे ते आधीच बुक केल्यामुळे ना तो आत्ता कॅन्सल करणं अजिबात शक्य नव्हतं, नाहीतर मुलांना बरं नाही म्हणून ते नक्कीच थांबले असते, पण आता अजिबात म्हणजे ते तो ऑप्शन नव्हता आमच्याकडे, म्हणून त्यांना जे आहे ते जावंच लागत आहे। सो सकाळी चिवला शाळेत पाठवलेलं होतं, पण तिचं मधूनच फोन आलेला होता, कारण तिला आज ना फीवरही होता। सो मग बाबांनी जे आहे तिला जाऊन घरी आणलं आणि तिचा
ताप काही कमी होतच नव्हता. सो आत्ता मी थोड्या वेळ पहिले जे आहे ना तिला औषध दिलेली होती. आता जरा ताप कमी झालं, म्हटलं चला तिला थोडंसं खाली फ्रेशनेससाठी ना गार्डनमध्ये फिरायला घेऊन जाऊया, म्हणून मी आई आणि चिऊ वेदूसोबत खाली आलेली आहे. आणि खरं सांगू तर ना चिऊ वेदूला दोघंही जे आहे ना इथे थोडंसं त्यांना करमतच नव्हता. आणि खरं तर मलाही तुमसरची आठवण येत होती, पण आता आपण मोठे आहोत त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ते ॲडजस्ट करावं लागते. पण मुलांना मात्र मनवावं लागते. मी त्यांना म्हणजे दोघांनाही म्हणत होती की हळूहळू सवय होईल, हळूहळू सगळं छान होईल, हळूहळू आपण या वातावरणामध्ये सुद्धा रमून जाऊ. सो वेदांचं तर खूप जास्त त्याने रडला होता. आता तर तुम्हाला तो इतका फ्रेश दिसत आहे. त्यानंतर तो इतका रडला घरी गेल्यानंतर, अक्षरशः म्हणजे खूप जास्त रडला. त्याला रडताना बघून मलाही रड येत होता, कारण आई बाबाही म्हणजे गेले होते. म्हणून म्हणजे मला असं वाटत होतं की खरंच हे 3-3 वर्षाची शिफ्टिंग करणं, ट्रान्सफर होणं खरंच खूप म्हणजे तेच लोक समजू शकतात ज्या लोक इथून जातात. त्यानंतर पूर्ण सगळेजण आम्ही मिळून जेवण केलो. शेवटी तो क्षण आलेला आहे. आता जे आहे ते आईबाबांची जाण्याची वेळ झाली. खरंच आईबाबासोबत असलेले कितीही म्हणजे क्षण आपल्याला कमीच वाटतात. आणि ते खरंच खूप म्हणजे घरात होते ना तर मला खूप मोठा आधार होता. आणि अशा वेळी म्हणजे मला ते जाणवत होतं. पण कसं आहे ना, आयुष्य पुढे चालतच राहते, कारण आता नवीन शहर, नवीन घर आणि नवीन सुरुवात. हळूहळू सगळं शिकायचं आहे आणि स्वतःला मजबूतही करायचं आहे. तशी तर मला आहे सवयी, पण तरी पण असते ना, आई बाबा आपल्याकडे कितीही दिवस असले तरी आपल्याला जे आहे ते हवं हवंसंच वाटते. पण त्या लोकांना मात्र त्यांच्याच घरी करमत असते. त्यांना ते 4-5 दिवस किंवा 1 आठवडा खूप मुश्किलने राहतात. शेवटी त्यांना त्यांच्याच घराची आठवण जी आहे ती येत असते. आणि माझ्या आईबाबांचंही तेच सुरू होतं की खूप दिवस झाले, आता आम्हाला आमच्या घरी जायचं आहे. परत माझ्या लहान भावाकडे त्यांचे 8 दिवस जातील. सो इथे ट्रॅव्हल्स जे आहे ते बुक केली होती. ते ट्रॅव्हल स्टँडवर आम्ही आलेलो होतो. तिथेच चिऊची वॉमिटिंग सुरू झालेली होती आणि आईची काळजी सुरू झाली की हिला आत्ताच्या आत्ता तुम्ही हॉस्पिटलमध्ये न्या. पण आता शक्यतोच 10-10:30 जे आहेत ते झालेले आहेत. आणि शेवटी आईबाबांना बाय केला. त्यानंतर ना आम्हाला म्हणजे चिऊचं असं सुरू होतं की तिला जे आहे ना आराम करायचा आहे, कारण तिला खूप म्हणजे वीकनेस आलेला होता आणि सकाळपासून वॉमिटिंग करून करून ना म्हणजे ती खूप लूज पडलेली होती. म्हणून आम्ही पटकन तिला घरी नेलो. सो चला आता शेवटी ते लोक गेले आपल्या डेस्टिनेशनला. त्यानंतर आम्हाला जायचं आहे, आमच्या नवीन आता आयुष्याची सुरुवात होणार आहे. सो तुम्ही, मला माहिती आहे, माझ्यासोबत असणार आहे. त्यानंतर मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. सो मी निघताना जे आहे ना म्हणजे मशीनला भरपूर कपडे लावलेले होते. आता कपडे वगैरे वाळू टाकून दिले. त्यातल्या त्यात तुम्ही वेदांतला बघू शकता, झाडांना पाणी दिलं त्यांनी. आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग होता. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.